या योजना पुढे पण कायम चालवायच्या असतील तर हा अजितदादाचा वाद आहे। तुम्ही उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सरकारच्या घड्याळाच्या शेजारचं बटन दाबा। तुम्ही काही भागात कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबा, काही भागात आमचा उमेदवार धनुष्यबाण घेऊन उभा असेल धनुष्यबाणाचं बटन दाबा। या योजना पुढेही 5 वर्षाच्या करता चालू ठेवण्याचा शब्द मी माझ्या मायमाऊलींना देतो, मी माझ्या बहिणींना देतो। तुम्ही इतरांचं ऐकू नका, सगळ्यांनी एकजूट दाखवा। त्याच्या संदर्भामध्ये आम्ही गरिबीतनं तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यानंतर पुढं हळूहळू ही रक्कम पण आम्ही वाढवू, काळजी करू नका। विरोधक काय म्हणतात, अरे यांची लाडकी बहीणच चाललंय, भावांकडे काहीच लक्ष नाही। भावांनो बांधवांनो, तुम्हाला पण मी खूप वर्ष, माझ्याकडे 10 वर्ष ऊर्जा खातं होतं, सुनील तटकरेंच्याकडे ऊर्जा खातं होतं, दिलीप वळसे पाटलाकडे होतं। आमच्या बरेच दिवस मनात की माझा शेतकरी एवढा कष्ट करतो, कायाची सेवा करतो, पुन्हा पावसात राबतो, त्याची बायको त्याचं कुटुंब तिथे राबतं, त्याच्यामध्ये कधी अवकाळी पाऊस येतो, कधी गारपीट होती, कधी दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी होती आणि होत्याचं नव्हतं होतं, कधी भूकंप होतो। काय त्याचा दोष आहे, त्याने कसं जगावं? आणि म्हणून माझ्या मनात आलं कधी ना कधी वीज माफीची योजना करायची। यावेळेस नेमकी संधी मिळाली। माझ्या बांधवांनो, 44 लाख शेतकरी, किती 44 लाख शेतकरी, त्यांचे 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचे आम्ही वीज माफी केली। तुम्ही 10 दिवस थांबा, तुमच्या असणाऱ्या 3, 5, 7.5च्या मोटरचं बिल तुमच्या हातात जे येईल ते 0 असेल, 0 बिल। मागची बाकी काही नाही, चालू बाकी 0, बिल 0, मागची बाकी भरायची नाही, पुढचं बिल द्यायचं नाही। चांगल्या पद्धतीने वीज वापरा आणि काळ्याची सेवा करा, हे आम्ही करू शकतो। काँग्रेसने एकदा केलं, परंतु निवडणूक झाली की मागे घेतलं। आम्ही तसं नाही करणार। या योजना फार विचारपूर्वक 10 वर्षाचा अनुभव पणाला लावला, उत्पन्न कसं वाढवता येईल, त्याच्यामध्ये लाभार्थ्याला लाभ कसा देता येईल, गरीब कसा त्याच्यातनं चुकणार नाही हे बघितलं आणि योजना दिलेली आहे। त्या योजनेला आम्ही माझ्या भावांना दिली, माझ्या बांधवांना दिली। त्याच्यामध्ये आता इथनं पुढं 8.5 लाख पंप सोलरवर, सूर्य उगवला पंप चालू, सूर्य मावळला पंप बंद, पाणी पाहिजे फक्त, नाहीतर चालू करून पाणीच नसेल तर काय करतात। त्याच्यामुळे यंदा पाऊसकाळ चांगला झाला, आपली धरणं भरली। आताच मी बघितलं, माजलगाववरून आलो, तेही धरण 70-75% पोहोचलंय। कालच्या अर्थसंकल्पात 75,000 कोटी रुपये या योजनेच्या निमित्तानं आम्ही लाभ देण्याचं काम लाभार्थींना करतोय। त्याच्यातनं महाराष्ट्राला बळ मिळणार आहे, त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती सुधारणार आहे, महाराष्ट्राचं आर्थिक चक्र हे जोराने फिरायला मदत होणार आहे। ही पण गुणगान आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवावी, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना त्या निमित्तानं करतोय। आम्ही एवढ्यावर थांबलो नाही, आम्ही पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, 6,500चं 15,000 केलं, कोतवालाचं मानधन 7,500चं 15,000 केलं, त्याच्यामध्ये आशा सेविकेचं मानधन वाढवलं, 5,000चं 10,000 केलं, गटप्रवर्तकाचं मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवलं। त्याच्यात कालच निर्णय घेतला 3.5 अधिक 1.5 अशा पद्धतीनं 5,000 रुपये आम्ही तुम्हाला अधिकचे देतोय। सरपंच, उपसरपंच, गावातली महत्वाची माणसं, त्यांचं मानधन दुप्पट केलं। ग्राम रोजगार सेवक, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं। कालच कॅबिनेटमध्ये धनंजय मुंडे, आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचंही मानधन वाढवलं, त्यांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला। आज माजलगावमध्ये लोक भेटले, माझ्या आता परळीत लोक भेटले, हार देत आहेत, पेढे देत आहेत, दादा चांगलं झालं, महायुतीचं सरकार सरकारच्या पाठीशी राहू असं सांगताय। माझी महिला, कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी महिला,
झाडू पोतना करणारी शहरातली महिला, स्वयंपाक करणारी शहरातली महिला, अरे तिला इतकं दिवसभर काम केलं तर तिची संध्याकाळी चूल पेटती. भाजीपाल्याची विक्री करणारी महिला, फळं विकणारी महिला, अशा प्रकारे आमच्या महिलांची अवस्था. आणि त्याकरता आम्ही ठरवलं की अर्थसंकल्प 10व्यांदा सादर केला. मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, दादा असा अर्थसंकल्प सादर करा की महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त केलं पाहिजे. पहिलं टार्गेट आम्ही आजच्या अर्थसंकल्पात 75,000 कोटी रुपये त्या योजनेच्या निमित्तानं आम्ही लाभ देण्याचं काम लाभार्थींना करतोय. त्याच्यातनं महाराष्ट्राला बळ मिळणार आहे, त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती सुधारणार आहे, महाराष्ट्राचं आर्थिक चक्र हे जोरांनी फिरायला मदत होणार आहे. ही पण 10,000 केलं, गटप्रवर्तकाचं मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवलं. त्याच्यात कालच निर्णय घेतला 3.5 अधिक 1.5 अशा पद्धतीनं 5,000 रुपये आम्ही तुम्हाला अधिकचे देतोय. सरपंच, उपसरपंच, गावातली महत्वाची माणसं, त्यांचं मानधन दुप्पट केलं. ग्राम रोजगार सेवक, त्याच्याकडे कुणी लक्ष देत होत नव्हतं. कालच कॅबिनेटमध्ये धनंजय मुंडे, आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचंही मानधन वाढवलं, त्यांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. आज माजलगाव मध्ये लोक भेटले, माझ्या आता परळीत लोक भेटले, हार देत आहेत, पेढे देत आहेत. दादा चांगलं झालं, महायुतीचं सरकार, आम्ही सरकारच्या पाठीशी राहू असं सांगतात. होमगार्ड, माझे पोलीस कमी पडतात कारण संख्या कमी आहे, भरती चालू आहे, परंतु भरल्यानंतर ट्रेनिंगला 1.5 वर्ष जातं. मग कधी कधी आम्हाला होमगार्डची मदत घ्यावी लागती, कारण आले सण की इतके लागून येतात. गणेश उत्सवाच्या आधी आले. आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओढणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो. बहिणींनो, काळजी करू नका, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे, धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे, आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काही काळजी करू नका, फक्त ते पैसे तुमच्या करता वापरा. इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता, मुलाबाळांच्या करता वापरलं. स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली, नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल, पण तुमचाही अधिकार आहे ना. Please stop taking loans for the survival of your business. I understand that sometimes the business